तरीच म्हटलं मी, अजून त्या केदारचं नाव पुढे कसं आलं नाही? नाही, असं एक एक करून देण्यापेक्षा सगळेच अधिकार देऊन टाका ना त्याच्या हातात. तुमच्या लेखी मी आणि युवराज आम्ही दोघं कोणीच नाही आहोत. तो केदार आहे ना, तो तुमच्यासाठी सख्खा आहे आणि आम्ही दोघं जण सावत्र आहोत. काय पद्धतीने कुठला विषय कुठे घेऊन चालली आहेस तू? दादानंतर या घरातले मोठे आपण म्हणून आपला सगळा मान आपल्याला मिळाला ना, मग आता केदारला त्याचा हक्क मिळाला नको? आणि आमच्या हक्कांचं काय? तो केदार आल्यापासून बघतेय, तोच सगळं काही आहे तुमच्यासाठी. तुमच्या नजरेत आम्ही कोण आहोत? ये ग, ये तारिणी, ये. काय ग बाळा? बाबा, ते जेवण तयार आहे, वाढायला घेऊ का? दया पप्पा, जेवायला घेता का? नाही, औषधं पण घ्यायची आहेत ना नंतर. निशिता, बरं झालं तू आलीस. आम्हाला जरा तुझ्याशी बोलायचं होतं. माझ्याशी? हो, म्हणजे खरं तर आम्हाला तू आणि तारिणी तुम्हाला दोघींची जरा एकत्रच बोलायचं होतं. काय आहे, उद्या माघी गणेश जयंती आहे. ॲक्च्युली मलाही तुमच्याशी बोलायचं होतं. गणेशोत्सवासाठी आम्हीही काहीतरी प्लॅन केलाय तो. होय, काय काय बरं, काय प्लॅन केलाय तुम्ही? प्लॅन म्हणजे काय असणार? सकाळी लवकर उठायचं, छान सगळी तयारी करायची आणि गणपती बाप्पाचं स्वागत करायचं. एवढाच प्लॅन आहे, अजून काय प्लॅन असणार? हो ना निशी? हो हो, हां. व्हेरी गुड युवराज. तू पूजेसाठी तयार होतोयस, एवढा विचार करतोयस, हा खरंच खूप छान इनिशिएटिव्ह आहे. तुला खरं सांगू, लग्नानंतर तुझ्यात खूप बदल झालाय. आणि निशिता, द क्रेडिट गोज टू यू. हे सगळं क्रेडिट तुला आहे. हे सगळे आपले फॅमिली ट्रेडिशन्स आहेत आणि आपल्या परंपरा आपण नाही जपणार तर मग कोण जपणार? हो दया पप्पा, मी तर उद्या पूजेसाठी साडीही काढून ठेवली आहे. वा वा वा. हे तुमच्या दोघांचा उत्साह बघून खरंच खूप खूप आनंद होतोय मला. पण तरी उद्याच्या पूजेला केदार आणि तारिणी हे दोघेच बसतील. नाही नाही निशी, नाराज होऊ नकोस. काय आहे, तुमच्या पिढीमध्ये मोठा केदार आहे ना, मग हा मान त्यालाच मिळायला हवा. आणि पुढल्या वर्षी बसा ना, तू आणि युवराज बसा. छान अगदी नऊवारी, नाकात नथ वगैरे घालून बस पूजेला. त्यापेक्षा मान द्यायचा नाहीये असं सांगा ना सरळ. अशी आमिषा दाखवण्यासाठी लहान नाहीयेत ते. बाबा, मला काय वाटतं, देवासमोर कुठे काय लहान आणि मोठं ना. निशी आणि युवराजला बसायचं असेल तर बसू देत पूजेला, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये. नाही, बरोबर आहे तुझं. पण तरी ज्याचा मान त्याला मिळायला हवा ना, ही परंपरा आहे आपली. तुझी काही हरकत नाही ना पूजेला बसायला? नाही, म्हणजे काही हरकत नाहीये. हां, मग झालं तर. कौशिकी, केदार आणि तारिणीची या घरातली पहिली पूजा आहे, त्यामुळे सगळी तयारी, सगळी व्यवस्था अगदी व्यवस्थित व्हायला हवी. हो हो, तुम्ही अजिबात काळजी करू नका दया काका. पूजेबद्दलचं सगळं तुला पद्मिनी काकू आणि चेतना काकू नीट समजावून सांगतील. निशिता, तुला गृहप्रवेशाच्या वेळेस तो नेकलेस दिला होता ना, तो माझ्याकडनं उद्या घेऊन जा हा, आणि पूजेच्या वेळी घाल. आणि युवराज, तू सुद्धा माझ्याकडनं तुझी चेन घेऊन जा हा, आणि ती पूजेच्या वेळेस घाल. नाही, सगळ्यांना कळू दे ना, खांडेकरांचा खरा मुलगा आणि खरी सून कोण आहे ते. ऐकून घे. नैवेद्याची सगळी तयारी झाली का? हो, झाली आहे ना. तुम्ही सांगितलं ते सगळं बनवलंय मी. बटाट्याची भाजी, उसळ, आमटी, सगळ्यांच्या पोळ्या, वरण भात आणि मोदकही तयार आहेत. फक्त कुरड्या पापड तळायचे राहिलेत. वा, सगळं केलंस की पटापट. हो ना वहिनी?
पापड कुरड्या राहिल्याच. ते 5 मिनिटात होतील, तुम्ही नका काळजी करू. आटप लवकर, गुरुजी येतील इतक्यात. हा, पूजेची तयारी करायची अजून. तारिणी, खारा मोदक आहे ना त्यात? हो. आपल्या घरची परंपरा आहे ती. माघी गणपती बसले की त्यांची पूजा करायची आणि मग प्रत्येकाने आपापल्या मनातली इच्छा गणपतीला सांगायची आणि प्रसाद वाटायचा. ज्याच्या नशिबात तो खारा मोदक येतो ना, गणपती बाप्पा त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. हो, मला पद्मिनी काकूंनी सांगितलं होतं. मी बनवलाय खारा मोदक, पण आता कुठला होता माझ्याच लक्षात नाहीये. हो का? बर बर. यावर्षी तो कोणाला जातोय काय माहिती, मला एकदाही नाही मिळाला. मी बाप्पाला सांगणार आहे, बाप्पा मला तो खारा मोदक मिळू दे आणि माझ्याच सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे. काकू, यावर्षी मोदक तुम्हालाच मिळणार. हो ना? तुझ्या तोंडात साखर नाही नाही, साखरेचा मोदक पडो. चल चल लवकर तयार हो, पूजेला बसायचंय ना. हो, हे एवढं सगळं आटपते आणि यावर. बर, येऊ मी. हो. गणपती बाप्पाला दुर्वा फार आवडतात बरं का, पण दुर्वाचं हे पूर्ण नाही ठेवायचं. यातलं ह्याचं एक उचलायचं आणि 3 पान दिसतात ना, त्यातले हे 3 पान तोडायचे आणि इथे असं खाली ठेवायचे. कळलं? करून दाखव आता. हा, व्हेरी गुड. केदार, हा, जर ते तेवढं तामण देतोस, जरा एक तुळस ठेवायला. व्हेरी गुड. अरे वा, या दुर्वा कोणी निवडल्यात? तुला हे कोणी शिकवलं सांग आता? इरा, कोणी शिकवलं तुला? हा, मामानी शिकवलंय. मस्त. हा? मग तुला काय वाटलं, इरा फक्त तुझीच फ्रेंड आहे? ती आता माझी पण चांगली फ्रेंड आहे. तुमची टीम पण आहे? हो, अगदी बरोबर आहे. नाही काय आहे, भाची आणि मामाची टीम एकदम बेस्ट असते. हो ना इरा? काय? आम्ही दोघच नाही, दया आबा पण तुमच्या टीम मध्ये आहेत? अरे वा. चला, पूजेची तयारी झालीये. इरा, आता आपण रेस लावूया. हा, कोण पटकन ते सोफा आहे ना त्याला हात लावून येतं ते. चल 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 पटकन. बाबा, काय मी ठीक आहे. मी आज बाप्पाकडे प्रार्थना करेन, तुमच्यातलं आणि केदारमधलं अंतर लवकर दूर व्हावं यासाठी. आणि बाबा, जर खारा मोदक तुम्हाला आला मग तर प्रश्नच मिटला ना. मग तर तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. तुमच्यातलं आणि केदारमधलं अंतर लवकर दूर होईल. हा.